तर इतक्या राजकीय घडामोडी घडत असताना शरद पवार मात्र शांत होते. एक प्रतिक्रिया सोडली तर पवार फक्त शांत होते. काल अंत्यसंस्कारावेळी पवारांची देहबोली खूप काही बोलून गेली. शरद पवारांना किती मोठा धक्का बसलाय हे त्यातून दिसलं होतं. पण आज जे शरद पवार दिसले ते पाहून शरद पवार म्हणजे काय रसायन आहे हे महाराष्ट्रानं पुन्हा एकदा पाहिलं. आपणही पाहूया. कोणीतरी स्वतःला फार मोठ्या बापाचा समजला तर आम्ही पण मोठ्या काकाचा पुतणे आहे. तुझ्या बापापेक्षा माझा काका लय मोठा आहे. काल पुतण्यासाठी कोलमडून पडलेले पवार सर्वांनी पाहिले. आज तेच पवार बारामतीच्या मैदानात उभे ठाकलेले दिसले. या दोन दृश्यांनी दाखवलं पवार हे काय रसायन आहे. पुतण्याच्या अकाली मृत्यूची बातमी समजल्यानंतर सर्वात आधी बारामतीत पोहोचणारे पवारच होते. कंप भरलेल्या वाणीनं ममता बॅनर्जींचे आरोप खोडून काढणाऱ्या पवारांना पाहताना महाराष्ट्र हळहळला. याच्यामध्ये काहीतरी राजकारण आहे अशा प्रकारची भूमिका कलकत्त्यावरून मांडली गेली. याच्यात राजकारण नाही, हा निवड अपघात आहे. त्याच्या यातना महाराष्ट्राला आम्हा सगळ्यांना सतत उभा करून इथं राजकारण आणू नये एवढंच सांगायचं. ज्याला अंगाखांद्यावर खेळवलं, ज्याला बोट धरून राजकारणाचे धडे दिले, तो पुतण्या आपल्या समोरच निश्चित पडलेला पाहून पवार आतून किती तुटून गेले असतील याची कल्पनाच न केलेली बरी. अजितदादांच्या जाण्यानं शरद पवारांच्या मनावर किती आघात झालाय हे शरद पवारांचे वर्गमित्र विठ्ठल मणियार सांगू शकतात. अजित पवारांच्या बाबतीमध्ये त्यांना धक्का बसला. किती म्हटलं तरी वयानुरूप तुमचं शरीर सुद्धा थोडं साथ द्यायचं कमी करायला लागतं. अजित कुठेही असो, तो मी जी लिगसी आहे तो पुढे नेईल. कुठल्या पार्टीत असो, कसेही असो, साहेबांना त्याच्याबद्दल पूर्ण कॉन्फिडन्स होता. रुलिंग पार्टीमध्ये ज्या पद्धतीचं त्यांना वागणूक किंवा ट्रीटमेंट मिळत होती ती कदाचित त्यांच्या स्वभावाला खटकत असावी. अजित पवारांच्या बाबतीमध्ये त्यांना धक्का बसला, कारण शेवटी काका आहेत, रक्त आहे त्यांचं ते. पण काल दुःखात बुडालेले पवार आज घराबाहेर पडून चक्क बारामतीतील नीरा नदीची पाहणी करताना दिसले. कोणते पवार खरे? अजित पवारांच्या बाबतीमध्ये त्यांना धक्का बसला, कारण शेवटी काका आहेत, रक्त आहे त्यांचं ते. आणि त्यांना खात्री होती की यानंतर म्हणजे अजित कुठेही असो, तो मी जी लिगसी आहे तो पुढे नेईल. कुठल्या पार्टीत असो, कसेही असो, साहेबांना त्याच्याबद्दल पूर्ण कॉन्फिडन्स होता की हा माणूस जे काही मी करत आलो तशा पद्धतीने कार्य तो पुढे नेत राहील अशी त्यांना खात्री होती. तो साहेबांचा एक हात तुटल्यासारखा झालाय. शरद पवार आणि विठ्ठल मणियार दोघेही वर्गमित्र. शाळेपासूनच सुरू झालेली मैत्री आजही तितकीच घट्ट आहे. शरद पवारांचे सर्वात विश्वासू म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे. म्हणूनच की काय, खुद्द अजित पवारही काकांकडे एखादी गोष्ट पुढे सरकवायची असेल तर मणियारांकडे बोलायचे. आता हेच पहा ना, अख्खी राष्ट्रवादी सोबत घेऊन अजितदादा सत्तेत सामील झाले. त्यांच्या सत्तेत जाण्यानं काकांचाच पक्ष खिळखिळा झाला होता. तरीही काका पुतण्यातलं प्रेम काही आटलं नव्हतं. मात्र दादांना एक गोष्ट सलत होती. साहेबांचे बरेचसे 40 एक आमदार त्याच्याबरोबर गेले.
का गेले, कसे गेले, हाही एक वेगळा इतिहास आहे, त्याच्यात मला पडायचं नाही आहे. परंतु त्यानंतर नेहमी असं जाणवायचं की अजितला कुठेतरी स्वतःला असं वाटायचं की मला काहीतरी कमी पडत आहे. आणि ज्या वेळेला तो माझ्याकडे 1-2 वेळा 3 वेळेला आला, हे तसं मधून येत असे, जनरल आम्ही गप्पा मारत असू, त्यावेळेला त्याने मला एकदा सांगितले की काका मला साहेब हवेत माझ्याबरोबर, कारण त्यांचं मार्गदर्शन आहे किंवा त्यांची लिडरशिप माझ्याबरोबर राहिली तर मी खूप काही करू शकेन राज्यासाठी. आणि मी साहेबांना सांगितलं. साहेब म्हणाले की ठीक आहे, बघूया. इतकंच साहेबांची कॉमेंट असायची किंवा होती. आता पवारांचं एका शब्दातलं उत्तर आणि त्याचा अर्थ दादांनाही नीट ठाऊक होता. म्हणूनच की काय, दोन्ही राष्ट्रवादीच्या मनोमिलनाच्या वाटा मोकळ्या झाल्या होत्या. बरं, ही काही पहिलीच वेळ नव्हती की जिथे अजित पवार कोणत्या तरी संकटात सापडलेत आणि तिथे शरद पवारांनी साथ दिली नाही. सत्ता असो किंवा नसो, मंत्रीपद असो किंवा नसो, शरद पवार आणि अजित पवार हे नातं गेल्या 6 दशकांचं आहे. जेव्हा दादांचं शिक्षण पूर्ण झालं त्यावेळी दादांनी राजकारणात यावं आणि सुरुवात सहकारातून करावी, ही सुद्धा काकांचीच इच्छा. थोडं काम कर, म्हणजे महाराष्ट्रामध्ये कोऑपरेशनची मुवमेंट फार मोठी असू शकते. एक दांडगा अनुभव मिळेल आणि लोकल लेवलला त्याचं काम करायला त्याला संधी मिळेल, आणि ती मिळाल्यानंतर माणसाची खरी पारख होते. तसं त्याप्रमाणे त्याला सहकारी साखर कारखान्याचं संचालक केलं, पुढं तो चेअरमन झाला. आणि त्यानंतर त्यांनी जी काही राजकारणामध्ये येण्याची झेप घेतली, त्यांना त्यावेळेला साहेबांना जाणवलं की हा एक प्रॉपर असा सबस्टिट्यूट किंवा माझा वारस म्हणा, सबस्टिट्यूट म्हणा होऊ शकतो. अजितला शिस्त जी साहेबांकडे आहे ती त्यांनी पिकअप केली आणि त्याला जाणवलं की साहेब कसे घडले. अजित सुद्धा अभ्यासू होता, एखाद्या व्यक्तीचा अभ्यास करून तो ठरवत असे, तसं त्यांनी साहेबाला अभ्यासलं. मणियार सांगतायत तसं शरद पवारांच्याच ऊर्जेतून अजितदादांना ऊर्जा मिळत होती. त्याच प्रेरणेतून दादा पायाला भिंगरी लावल्यागत दौरे करायचे. लोकांनाही सांगायचे, माझा काका खूप मोठा आहे. एक तर आमच्या वाटेला कोणी जाऊ नका, पण आमच्या कार्यकर्त्यांच्या कोणाच्या वाटेला गेला ना तर मग आम्ही पण त्यांना सोडणार नाही. आम्ही कायदा मोडणार नाही, निवडणुकाच्या संहितेचा भंग करणार नाही. पण कोणीतरी स्वतःला फार मोठ्या बापाचा समजला तर आम्ही पण मोठ्या काकाचा पुतणे आहे. तुझ्या बापापेक्षा माझा काका लय मोठा आहे. अजित पवारांचं खरंय हे पवारांनी अजितदादांच्या निधनाच्या 3ऱ्याच दिवशी दाखवून दिलं. पुतण्याच्या जाण्याचं दुःख बाजूला ठेवून पवार घराबाहेर पडले, दादांनी सुरू केलेल्या विकास कामांची पाहणी करण्यासाठी. पवारांना समजणं तसं कठीण. आपल्या पुतण्यानंतर बारामती पोरकी नाही हे दाखवून देण्यासाठी ते बाहेर पडले, की वय झालं असलं तरी आपण अजून खंबीर आहोत हे दाखवून दिलं. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.